सुरू करू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शंकर जाधव, मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाली रत्नागिरी. आज आपण 12वीच्या पुस्तकातील समास या घटकाबद्दल जरा जाणून घेऊ. सामान्यपणे माणसाला काटकसर करण्याची प्रवृत्ती असते. सगळ्याच बाबतीत तो काटकसर करतो, तसा तो बोलण्यातही काटकसर करतो आणि त्यातूनच जोड शब्द तयार होतात. उदाहरणार्थ, चंद्र उदय न म्हणता तो चंद्रोदय असं म्हणतो. याआधी आपण याला संधी म्हणतात हे जाणून घेतले आहे. पण कधीकधी काय वेळा माणूस काही पदं गाळून त्याचे सुटसुटी शब्द बनवतो. उदाहरणार्थ बघा, तो पोळपाट म्हणतो. म्हणजे पोळपाट हा पोळीसाठी पाट न म्हणता तो पोळपाट असा शब्द वापरतो. याच्यातला साठी हा शब्द तो गाळतो. 5 वडांच्या समूहाला तो पंचवटी म्हणतो. किंवा बटाटा घालून केलेल्या वड्याला तो बटाटा वडा असं म्हणतो. हे बटाटा वडा म्हणत असताना बटाटा घालून केलेला वडा ही मधली काही पदे तो गाळतो. उदाहरणार्थ पुरणपोळी. आता पुरणपोळी हा शब्द पुरण घालून केलेली पोळी असा होतो. म्हणून पुरण घालून केलेली पोळी असं न म्हणता तो पुरणपोळी असं म्हणतो. याचा अर्थ असा की सामासिक शब्द वापरताना कुठलाही माणूस हा भाषेमध्ये काटकसर करतो. आणि त्यामुळे जेव्हा जोड शब्द तयार होतात तेव्हा या जोड शब्द तयार करताना माणूस मधली काही पदं गाळतो आणि त्यातूनच सामासिक शब्द तयार होतात. समासामध्ये जोड शब्द बनवताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय आपण गाळतो. समास देखील भाषेतील काटकसर असतो. उदाहरणार्थ, विटी दांडू. आता विटी दांडू या शब्दाचा विग्रह विटी आणि दांडू, पण माणूस विटी आणि दांडू असं न म्हणता विटी दांडू म्हणतो. किंवा अनंत. अनंत या शब्दाचा विग्रह करताना ज्याला अंत नाही तो किंवा नाही अंत ज्याला तो म्हणजे अनंत, पण माणूस नाही अंत ज्याला तो असं न म्हणता तो अनंत असं म्हणतो. किंवा वनातील भोजन असं न म्हणता तो बऱ्याचदा वनभोजन असाच शब्द वापरतो. म्हणजेच काय, सामासिक शब्द तयार करताना माणूस मधली जी काही पदे गाळतो आणि जोड शब्द तयार करतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जोड शब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि मग अशा शब्दांची फोड करून जेव्हा दाखवली जाते त्याला विग्रह असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. आणि अशा शब्दांची फोड करून दाखवली जाते त्याला विग्रह असे म्हणतात. आपल्या पुस्तकामध्ये काही वाक्य दिलेत पहा. म्हणजे पहिलं वाक्य त्यातलं आहे, सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. दुसरं वाक्य आहे, त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. तिसरं वाक्य, सद्विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच. आणि चौथं वाक्य, लंबोदराला मोदक प्रिय असतात. आता हे प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यतेचा, लंबोदर हे 4 शब्द अधोरेखित आहेत. हे 4 शब्दांचा विग्रह करताना प्रतिक्षण ह्या शब्दांचा विग्रह करताना प्रत्येक्षण असा त्याचा विग्रह होईल. राष्ट्रार्पण या शब्दाचा विग्रह राष्ट्राला अर्पण असा होईल. आणि योग्य या शब्दाचा विग्रह योग्य किंवा योग्य अयोग्य असा होईल. लंबोदर या शब्दाचा विग्रह लंब आहे उदर, लांब आहे मोठा आहे, लंब आहे उदर असे होईल. वरील या 4 उदाहरणावरून लक्षात येते की वरील प्रत्येक शब्दात 2 वेगवेगळे शब्द आहेत. प्रतिक्षण हा जर शब्द आपण उदाहरणादाखल घेतला तर या प्रतिक्षण या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, 2 पदं आहेत, प्रत्येक आणि क्षण. बोलताना आपण त्या 2 शब्दांशी संबंधित विभक्ती, प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणित शब्द तयार करतो. उदाहरणार्थ, प्रतिक्षण हा शब्द प्रत्येक क्षणाला या 2 शब्दांसाठी वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दांचा विग्रह असे म्हणतात. आता
आपल्या पुस्तकामध्ये 4 शब्दांची एक चौकट दिलेली आहे आणि त्याचा विग्रहही पुढे दिलेला आहे. त्यातला पहिला शब्द आहे ज्ञानामृत. ज्ञानामृत या शब्दाचा विग्रह ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत. दुसरा शब्द आहे घरोघरी, त्याचा विग्रह आहे प्रत्येक घरी. तिसरा शब्द आहे अहोरात्र, अहो म्हणजे दिवस आणि रात्र. आणि चौथा जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो म्हणजे जितेंद्रिय. हे 4 सामासिक शब्द आणि त्या सामासिक शब्दांचे विग्रह. आता सामासिक शब्द 2 पदापासून तयार झालेत. हे 4 शब्द जर आपण डोळ्यापुढे क्षणभर जरी घेतले तर ज्ञान अमृत किंवा ज्ञानामृत, ज्ञान आणि अमृत, पण त्याचा विग्रह मात्र ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत. पण माणूस जेव्हा ज्ञानामृत हा शब्द वापरतो तेव्हा ज्ञान हेच अमृत असं तो म्हणत नाही, तर असं न म्हणता तो ज्ञानामृत असा शब्द वापरतो. किंवा प्रत्येक घरी असं न म्हणता तो घरोघर असं म्हणतो. किंवा दिवस आणि रात्र असं न म्हणता तो अहोरात्र असा शब्द वापरतो. आणि यावरून समासाचे काही प्रकार पडलेले आहेत. आता आपल्या अभ्यासक्रमासाठी मराठीला 12वीसाठी 4 समासाचे प्रकार आहेत आणि त्या 4 समासाच्या प्रकारातील काही उपप्रकारही आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे समासाचा तो आपल्या अभ्यासाला अव्ययी भाव समास आहे. दुसरा आहे तत्पुरुष समास. तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. आता आपण समासाच्या प्रकाराकडे वळण्यापूर्वी या 4 जे अभ्यासक्रमाला जे 4 समास आहेत या समासाचे जरा स्वरूप समजून घेऊ. त्यातला जो अव्ययीभाव समास आहे म्हणजे कोणत्याही शब्दातलं पहिलं पद हे प्रधान असतं किंवा मुख्य असतं तेव्हा अव्ययीभाव समास होतो. काय म्हणालो मी? कोणत्याही सामासिक शब्दातील पहिले पद हे प्रधान असते किंवा मुख्य असते तेव्हा अव्ययीभाव समास असे म्हणतो. उदाहरणार्थ प्रतिदिन, दिवसेंदिवस, बिनशर्त, गैरहजर वगैरे. दुसरा समास जो आहे तो तत्पुरुष समास आहे. पहा, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते. म्हणजे तत्पुरुष समासातील जे सामासिक शब्द येतात, तत्पुरुष समासाच्या प्रकारामध्ये जे सामासिक शब्द येतात त्यामध्ये दुसरे पद काय असते? प्रधान असते, मुख्य असते. आणि त्याचे उदाहरणं आहेत सूर्योदय, अनपेक्षित, तोंडपाठ वगैरे वगैरे. आता प्रत्यक्ष जेव्हा आपण या प्रकाराची सविस्तर चर्चा करू त्यावेळेला आपण त्याची अन्य काही उदाहरणं आपण पाहून घेऊ. तिसरा जो प्रकार आहे आपल्याकडे तो द्वंद्व समास आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आता दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ खरे खोटे, भाजीपाला. आता खरे आणि खोटे म्हणजे खरेही महत्त्वाचे आहे आणि खोटेही महत्त्वाचे आहे, भाजीपाला महत्त्वाचे. आता या द्वंद्व समासामध्ये पुन्हा 3 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. तर या समासात येणाऱ्या उदाहरणामध्ये दोन्ही पदे काय असतात? महत्त्वाचे असतात. आणि चौथा जो आपल्या अभ्यासाला जो समास आहे तो दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होणारा समास म्हणजे बहुव्रीही समास. तर असे एकूण 4 समास आपल्याला अभ्यासाला आहेत. पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. आता आपण समासाच्या प्रकाराकडे वळूया. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या अभ्यासाला यावर्षी एकूण 4 समासाचे प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो अव्ययीभाव समास. मी मगाशी पुन्हा एकदा उल्लेख केल्याप्रमाणे की ज्या समासाचे पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आणि अव्ययीभाव समासामधले जे येणारे सामासिक जे शब्द आहेत ते शब्द बहुतांशी क्रियाविशेषणसाठी वापरले जातात. दुसरा जो आपल्या अभ्यासाला समास आहे तो तत्पुरुष समास आहे. आणि या तत्पुरुष समासामध्ये काही उपप्रकार आहेत. ते एकूण 3 उपप्रकार आहेत. त्यामध्ये एक विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधारय समास आणि जो तिसरा आहे तो द्विगु समास.
अभ्यासाला तिसरा एक आपल्याला समास आहे आणि तो द्वंद्व समास. या द्वंद्व समासामधील दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि त्या द्वंद्व समासामध्ये एकूण 3 उपप्रकार आपल्याला अभ्यासायला आहेत. एक म्हणजे इतर द्वंद्व समास, दुसरा जो प्रकार आहे उपप्रकार तो वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा उपप्रकार आहे तो समाहार द्वंद्व समास आणि चौथा जो मुख्य आपल्या अभ्यासाला समास आहे तो बहुव्रीही समास. असे एकूण 4 समासाचे प्रकार आपल्याला अभ्यासासाठी आहेत आणि त्यातला जो पहिला प्रकार आहे तो अव्ययभाव समास हा आता आपण या ठिकाणी समजून घेऊ. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचे असते. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद काय असते? महत्त्वाचे असते. आता आपण ही जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत ती आधी आपण समजून घेऊ. त्याला पहिलं उदाहरण काय पहा, वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. काय उदाहरण आहे पहिलं? वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. दुसरं उदाहरण आहे, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. तिसरं उदाहरण आहे, रस्त्याने चालताना जाहिरातीचे फलक सध्या पावलोपावली दिसत आहेत. मी आत्ता उद्धृत केलेल्या 3 उदाहरणांचं जर आपण अवलोकन केलं तर या 3 उदाहरणामध्ये 3 सामासिक शब्द येतात. पहिल्या उदाहरणामध्ये सामासिक शब्द आलेला आहे तो गैरहजर, दुसऱ्या उदाहरणामध्ये सामासिक शब्द आलेला आहे तो यथाशक्ती आणि तिसरं जे उदाहरण आहे रस्त्याने चालताना जाहिरातीचे फलक सध्या पावलोपावली दिसतात, यामध्ये सामासिक शब्द आलेला आहे तो म्हणजे पावलोपावली. म्हणजे गैरहजर, यथाशक्ती आणि पावलोपावली हे 3 सामासिक शब्द यामध्ये आलेले आहेत आणि या 3 सामासिक शब्दातील जे पहिलं पद आहे, गैरहजर या शब्दातील पहिलं पद आहे गैर, यथाशक्ती या सामासिक शब्दातील पहिलं पद आहे यथा आणि पावलोपावली या सामासिक शब्दातील पहिलं जे पद आहे ते पावलो. तर ही पहिली पदं जी आहेत ती महत्त्वाची आहेत, प्रधान आहेत. म्हणजे अव्ययभाव समासाची व्याख्या करताना कोणत्याही सामासिक शब्दातील पहिलं पद हे प्रधान किंवा मुख्य असतं त्या ठिकाणी अव्ययभाव समास होतो किंवा त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात. आता सामासिक अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये सांगताना असं म्हणता येऊ शकेल, अधोरेखित केलेल्या शब्दांमध्ये सामासिक शब्दातील 2 पदापैकी पहिले पद प्रधान म्हणजे महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय, उदाहरणार्थ गैर, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. या पद्धतीनं संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो. संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो आणि पावलोपावली या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययास केला जातो, म्हणून या शब्दांचा समावेश अव्ययभाव समासात होतो. उदाहरणार्थ पावलोपावली हे प्रत्येक पावलावर. यावरून असे लक्षात येते की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दांचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययभाव समास होतो. आता आपल्या पाठ्यपुस्तकात एक चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये सामासिक शब्द आणि दुसऱ्या कॉलममध्ये म्हणजे स्तंभामध्ये विग्रह दिलेला आहे. आता जन्मापासून आता हा अर्थात तुम्ही सोडवायचा आहे पण मी सांगतो पहा. जन्मापासून त्याचा सामासिक शब्द काय होईल तर आजन्म होईल. आजन्म हा सामासिक शब्द झाला आणि त्याचा विग्रह जन्मापासून. सामासिक शब्द प्रतिदिन दिलेला आहे पण त्याचा विग्रह दिलेला नाही, तर त्याचा विग्रह प्रत्येक दिन किंवा प्रत्येक दिवशी असा होऊ शकेल. त्यानंतर कंठापर्यंत हा विग्रह दिलेला आहे पण सामासिक शब्द दिलेला नाही, तर तो सामासिक शब्द आकंठ असा होईल. त्यानंतर व्यक्तिगणिक हा सामासिक शब्द दिलेला आहे पण त्याचा विग्रह दिलेला नाही, तर प्रत्येक व्यक्तिगणिक असा त्याचा विग्रह होऊ शकेल. आणि प्रत्येक दारी असा सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला आहे पण त्याचा सामासिक शब्द दिलेला नाही, तर दारोदार किंवा दारोदारी असा त्याचा विग्रह होऊ शकतो, असा त्याचा सामासिक शब्द होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, आपण
अव्ययभाव समासातील सामासिक जे शब्द आहेत ते विशेषणाचे काम करतात अशा पद्धतीची एक व्याख्या किंवा अशा पद्धतीचं एक स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे आणि ते खरं आहे. म्हणजे अव्ययभाव समासाच्या प्रकारामध्ये मोडणारे जे सामासिक शब्द येतात किंवा आहेत, हे जे सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतात. आता जन्मापासून हा अव्ययभाव समासाचा एक अव्ययभाव समासाच्या सामासिक शब्दाचा विग्रह आहे आणि तो सामासिक शब्द आहे जन्मजात. जन्मजात हा या ठिकाणी सामासिक शब्द आहे आणि हा सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचे काम करतो. तर हा शब्द जर वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचे काम करतो असं जर आपण एक वेळ ग्राह्य म्हणलं तर तशा पद्धतीचं वाक्य बनवता येतं का आपल्याला? तर बघा, ते वाक्य असं बनवलं जाऊ शकेल. त्याला जन्मजात खोड आहे. म्हणजे जन्मजात हा सामासिक शब्द, त्याचा विग्रह जन्मापासून, आणि म्हणून हा सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. म्हणजे क्रिये आणि विशेषण. आता त्याला खोड आहे असं जर म्हटलं तर त्याला खोड आहे वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो, पण त्याला जन्मापासून खोड आहे म्हणजे त्याला जन्मजात खोड आहे. म्हणजे जन्मजात हा शब्द या वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. दुसरा एक शब्द आहे प्रतिदिन. या प्रतिदिन या सामासिक शब्दाचा विग्रह हा प्रत्येक दिवशी असा होऊ शकतो, पण प्रतिदिन हा सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा जर वापरला किंवा प्रतिदिन हा शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो असं एक वेळ ग्राह्य मानलं तर तशा आशयाचं वाक्य काय तयार होऊ शकेल पहा. तर तो प्रतिदिन अभ्यास करतो. तो अभ्यास करतो एवढंच पुरेसं नाही आहे, तर तो प्रतिदिन अभ्यास करतो. म्हणजे प्रतिदिन हा सामासिक शब्द या वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. तिसरा जो सामासिक शब्द आहे कंठापर्यंत, म्हणजे आकंठ हा सामासिक शब्द झाला आणि त्याचा विग्रह आहे कंठापर्यंत. हा आकंठ हा शब्दसुद्धा वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. मग त्या अर्थाचं वाक्य आपल्याला बनवता येईल का? तर ते वाक्य असं होऊ शकेल, तो आकंठ बुडाला. तो केवळ बुडाला नाही तर तो आकंठ बुडाला, म्हणजे तो कंठापर्यंत बुडाला. आणि तिसरा जो चौकटीमध्ये दिलेला आहे शब्द, अर्थात या ठिकाणी फक्त प्रत्येक दारी हा फक्त या शब्दाचा विग्रह दिलेला आहे. मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं दारोदार किंवा दारोदारी हा सामासिक शब्द त्याचा होऊ शकतो. हा दारोदारी हा शब्दसुद्धा वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. तर तो तशा पद्धतीचं वाक्य आपल्याला बनवता येऊ शकेल का? तर ते निश्चितच बनवता येऊ शकेल. तर ते वाक्य असं होऊ शकेल, तो दारोदार फिरत होता किंवा तो दारोदार भिक्षा मागत होता, अशा आशयाचं ते हे वाक्य होऊ शकतं. तर यावरून असं लक्षात आपल्या येऊ शकतं की अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं आणि अव्ययभाव समासामधील जे सामासिक शब्द असतात हे सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतात. तर उद्याच्या ऑनलाईन तासामध्ये आपण जो समासाचा जो दुसरा प्रकार आहे तो तत्पुरुष समास हा आपण पाहूया. धन्यवाद.